कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री दत्ता परीट, ग्रामीण कथाकार यांची एक सुंदरशी कथा सोयरीक आपणासमोर अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा आणि या कथेंच्यावरती कमेंट्स जरूर करा. तर ऐकूया ग्रामीण कथाकार माननीय श्री दत्ता परीट यांची कथा सोयरीक. दुपार टळून ऊन कलतीला लागली होती. बाहेरच्या सोप्यात जाधवाची दुर्पक्का सकाळीच सडून आणलेली तांदूळ निवडत बसली होती. नजर नुसतीच सुपातल्या तांदळावर, हाताची बोटं तांदळावर नुसतीच काळ्या माळ्या घालीत होती. त्यामुळं भातकुटं तशीच नजराआड सरकत होती. अगं ये दुर्पा, 4 हळ्या मारल्या तरी तुला ऐकू येणं वय ग, एवढ्या कसल्या विचारात आहेस? शेजारच्या घरातील सखू आत्या नातवाला काखत घेऊन आत येत बोलली. आणि कसला विचार करू बया, एकुलत्या एका पोराचं लग्नाचं वय वाढत चाललंय, तरी पोराचं कुठं काय जमना. त्याच्या वारगीच्या पोरांची लगीन होऊन त्यासनी पोरं बाळे बी झाली, त्योच घोर जीवाला लागून राहिला. या कसनुसं तोंड करून दुर्पानं मनातली सल बोलून दाखवली. अगं जन मला घातलंय तो काय तसाच उपाशी ठेवणार आहे वय ग? अगं त्याच्या बी डोसक्यात काहीतरी असलच की. एवढ्यात बघा भीतीवरच्या कोनड्यातली पाल चुकचुकली. ती बघ पाल बी चुकचुकली, सखू आत्या धीर देत बोलली. आता कवा त्याच्या डोसक्यात याचं पोराचं दोनाचं 4 हात व्हायचं कुणाच ठाऊ. अगं ती नव, मग भटाबामनासनी तरी विचारून बघायचं होतंस. मांडीवर झोपलेल्या नातवाला धोपटत सखू आत्या म्हणली. ते समद विचारून झालं. काय सांगितलं त्यांनी? ती काय योग हायच म्हणते ती. तुरंब्याच्या काकानं वाडीवर जाऊन शांती करायला सांगितली. ती बी मागच्या 6 महिन्यापूर्वी करून आलो, तरी बी पोराचं कुठं काय जमना. ह्या विचारानं रातभर डोळ्याला डोळा लागना. दुपारचा धुरपाचा आवाज गोगरा झाला. काहीतरी आठवल्यासारखं पटकन सखू आत्या म्हणली. अगं खुळी का शानी ग तू? अगं काय म्हणतात ती नव्ह वय, डोंगना बुडी आरी आणि चांभार पोर मारी. अगं वाळव्याच्या तुझ्या भावाची नाती धुती पोर. ते असताना कशाला ग गाव धुंदळीत बसलाय तुम्ही? तुमच्या सोयरीक जुळायला काय अडचण आहे? त्यो काय तुला नाही मानणार आहे वय? हातात जादूचा दिवा गवसल्या ग सखू आत्या बोलली. होय ग होय. त्याच विश्वासावर 2 वर्ष ढकलली. भावानं तसा 4 वर्षापूर्वी शबूत बी दिला होता. हो, घरचंच झाड आहे, पदरचंच फळ आहे, कवा बी आपसुक आपल्याच पदरात पडणार म्हणून आम्ही बी कुठं बाहेर काय दोंडा मारीत बसलो नाही. पर म्या बाया बोळी बाबडी, आम्ही बनी भावंडासनी एकमेकाला आधार बी होईल ह्या आनंदात होतो. आड्याकडे शून्य नजरेनं बघत दोरपानं पाडा वाचायला सुरुवात केली. अगं मग माशी कुठं शिकली? अगं जाग आलेल्या नातवाला पुन्हा थोपटत सखू आत्यानं शंका विचारली. म्हटलं भावानं शब्द दिलाय, आज ना उद्या भाऊ विचारेल म्हणून वाट बघत बसली. पर भावानं कधी आला तरी विषय काढला बी नाही. हो अगं मग आपणाला गरज आहे म्हटल्यावर आपणच विचारायचं. उग आपलं ताकाला जाऊन मोगा कशाला का दडवायचा? हो झालं की बाया, ती बी झालं. मागिंदी राखी पुनवला गेली होती मी, तेव्हा बिचकत विषय काढला. म्हटलं दादा
ए दादा, अरे ह्या राखी पुनवला मला तुझ्याकडनं दुसरं तिसरं काय बी न ग बाबा. वावायणी नुसती तुझी पोर रेशमा सून म्हणून माझ्या पदरात घाल. अगो बया, तर भाऊ बोलायच्या आधीच भाऊजाई म्हणली, अक्का साहेब उगा आपलं देवानं तोंड दिलंय म्हणून काय बी म्हणली मागत बसू नका. पोर काय माझी वाट्यावर पडली वय. आता ती कॉलेजात जाती या, तिचं शिक्षण पूर्ण झालंय बिगार. आम्ही काय तिच्या लग्नाचा विचार करणार नाही दोडारो. आणि तुम्ही बी काय आमच्या विश्वासावर बसू नका. तुमच्या सागरचं बी वय वाढत चाललंय. बघा दुसरं एखादं स्थळ आणि करून टाका त्याचं लगीन. अगं ही ऐकून माझी दातकिळीच बसायची की येळ आली ग. पुन्हा एखादा नवीन सुईरीक घडल, पुन्हा एकदा आम्ही येऊ एकत्र. ह्या लई मोठ्या आशेत होती ग मी. पण कशाचं काय फटक्यात पाय. अगं मग भाऊ तिथं होता ना, मग तो काय बोलला नाही का. तो काय बोलणार. सगळा यावार वहिनीच्या हातात. वर खालमान घालून म्हणतोय कसा, वय वय सुनंदा म्हणतीया ती खरं आहे. आणि रेशमाची बी शिकायची इच्छा आहे. तुझ्या शिक्षणाच्या आडा आम्ही तसं कसं येऊ बया. मग तू काय बोलली नाहीस वय. अव मी बोलायच्या अगोदर वहिनीनंच कांडकं पाडलं की. म्हणली आम्ही आमच्या देखणे रेशमाला सरकारी नोकरीवालाच बघून देणार आहे. आयुष्यभर शेतात बांगलायला आणि शेणामुतात हात घालून जनावराचा गोटा झाडायला आमची पोर काय आम्हाला जड झाली वय. अगो बया, इचवानं दंश करावा आणि सगळ्या मुंग्या अंगात याव्यात असं झालं मला बया. मी आपले रागानं बाहेर पडले आणि पुन्हा पुन्हा त्या वाळव्याचं तोंड बघायचं नाही असं ठरवून सरळ गावाकडे निघून आले बघा. तवापासनं नुसतं डोसक्यात असं पिंजार इसकाटल्यावानी झालंय. ए बाया, काय डोसक्यातला विचार घेऊ नकोस बरं का. तिलाच काय टिकली लावली आहे बाई. अगं मा पुरी आहे ती. सकू आत्यानं धीर दिला. कुठलं व सकू आत्या. त्यानंतर कोण सांगितलं तिथनं पुरी बघून आलो. पहिल्यांदा वाटलं 5 एकर बागायत जमीन, 10 एकर माळरान, गोठ्यात दुभती 4 जनावरं, पदरचा ट्रॅक्टर आहे म्हटल्यावर सुईरीक जमायला काही येळ लागणार नाही. पर कुठलं व काय. प्रत्येक जण म्हणतंय नोकरीवालाच पाहिजे. आता माझं पोर बी माप शिकलेलं आहे व. हो हाय की. 2 वर्ष झाली नोकरीसाठी वनावाना फिरतय. कारखान्यावरल्या शाळेत वरीसभर फुकाट राबलं आणि जागा भरायच्या वक्त्याला पुढाऱ्याने आपल्या पाहुण्यातलं पोरग भरलं. काय बाया पोराचं नशीब म्हणायचं. काय तर मला तर वाटते आमचं नशीबच फुटकं म्हणायचं. आता हे बघा की 1-2 ठिकाणचं ठरले ती लग्न बी ती बी मोडली. कोण आमच्या वाईटाव आहे कोणास ठाव. अहो ठरलेलं लगीन कोणीच तू टाकतही. त्याची रांडकी झाली नुसती. गावाची पांढरी बघून घेईल त्याला. दुर्पा संतापून बोलायला लागली. ए बाया शांत हो. अगं शांत हो. अगं असं भडकून कोड सुटतंय वय. आत्या साहेब कसं शांत व्हायचं व. भावानं आणि भाऊजाईनं माझ्या तोंडाला काळं फासलं हो. सगळ्या पै पाहुण्यात माझी नाचक्की झाली. देवाच्या गुणाचं पोरग माझं नुसतं झुरत चाललंय. त्याच्या हिरमुसलेल्या तोंडाकडे बघवत बी नाही व. पोटात कसं नुसतं कालवा होती. बोलता बोलता दुर्पाच्या डोळ्यातनं गळागळा पाणी वाहायला लागलं. शांत हो. ए दुर्पे शांत हो. उग हे बघ उग तिने सांजला डोळ्यात पाणी आणू नगच बाया. अगं जे होतंय ते भल्यासाठीच होतंय म्हणायचं आणि पुढं सरकत राहायचं. अगं करता करिविता तो वरचा बाबा आहे.
तो समद भलंच करतो. उठ आता उठ आणि हे बघ सगळं तांदूळ पोत्यात भरून ठेव. जाग आलेल्या नातवाला सकू आत्यानं उचलून काखत घेतलं. अगं सागर आणि पांडवा कुठं उशीर ठावणं दिसना ती. जाता जाता सकू आत्याने विचारलं. अव बापल्या की यारवाडीच मुरगुडाच्या बाजारात मस बघायला गेल्या ती. कडूस पडत आलं तर त्यांचा अजून पत्ता नाही. तांदळाचं ठिक बेताळाकडं सरकवर दुर्पा पुटपटली. हां अगं आलं की. बाहेर पडलेलं सकू आत्यानं बापल्याखाला बघून आत हाळी दिली. तशी दुर्पा लागा बिगीनं दारात आली. आणि बाहेर बघितलं आणि म्हणली तर आजच्या बी बाजारात मस्त मासनी गावली नाही वय व. रिकाम्या हातानंच परत आलेल्या बापलेखाकडं बघून ती म्हणली. दोघांनी नुसतंच दुर्पाकडं बघितलं. आत येत कुणीच काही बोललं नाही. सागर हसत हसत परड्याकडे सारकला. सागरचा बा दुर्पाकडं बघून फकस्त गाल्यातल्या गालात हसला. आता व्हाईक काय होणार म्हणायचं. मी काय विचारते आणि बापल्या काय हसत्यात नुसतं दाताडा काढत्यात. वैतागानं दुर्पा बोलली. होय ग जरा दामाने घे. धूळ पायानं आलेली माणसं जरा इसावटा तरी घेऊ द्याव ना. हात बाय धुवून बापल्याक बाहेर येऊन सोप्यातल्या माचावर बसली. दोघांचा पण चेहरा खुलला होता. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. आता काय झालं ते बोलतासा का मी आपली जावात. दुर्पा जरा कावूनच बोलली. जा आज जा चुलवनावर च्याचं आदान ठेवू आणि आधी आमचं तोंड गोड कर. दुर्पा वासून नवऱ्याच्या तोंडाकडे बघतच बसली. सागर मात्र लाजून खाली मान घालून मनातल्या मनात हसत होता. ते काय नाही बायानू. आता तुम्ही सांगितल्या बेगार मी चुलीला जाळबीला घालणार नाही. दुर्पा ठाण मांडूनच खाली बसली. त्या सगळ्यांचा अवतार बघून हसत हसतच सकू आत्या म्हणली. अरे काय गोड बातमी आहे. जरा आम्हाला बी कळू दे की. आता ले काय ताणवायला नको असं म्हणून सागरच्या बानं तोंड उघडलं. म्हस बघायला गेलो होतो आणि सागरसाठी पोरगी पसंत करून आलोय बघा. अरे काय सांगताय सा. अरे देवा परमेश्वरानं ऐकलं म्हणायचं. वर हात जोडून दुर्पा बोलली. सकू आत्याचा बी चेहरा खोलला. दुर्पा च्या झाला का नाही अजून. आमचं बी तोंड गोड करा. आत येत साठ्याचा बाळकोदा मानला. त्याबरोबर दोघे बापल्याक बाजूला सरलं. हसत हसतच बाळकोदा त्यांच्या शेजारी येऊन बसला. मुरगुडच्या बाजारात मस बागाय गेला तसा आणि पोरगी कुठं गावली म्हणायची र तुम्हाला. सकू आत्यानं त्याला विचारलं. त्याच्याबरोबर ती दोघं बी खळखळून हसली आणि आतल्या बाजूला चुलीसमोर बसलेल्या दुर्पाचं कान मात्र सगळं बाहेर होतं. कवा एकदा समजा ऐकीन असं तिला बी झालं होतं. आजच्या इतका आनंद तिला कवाच झाला नव्हता. अहो थोड्या वेळात ताटात चहाचं 4 कप घेऊन ती बाहेर आली. दुर्पा लय नशिबवान बाय हायस तू. अगं सून 1 नंबरची आहे. शिकली अबे मायंदाळी. जनावराचं शेतीवाडीचं बी आवड आहे. चहाचा बुरखा घेत घेत बाळकोदानं सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. विजारीच्या खिशातून छोटा मोबाईल बाहेर काढून तो फोनवर बोलायला लागला. हां 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 हा बोला की बाप्पू. अव ही काय त्यांच्याच घरात बसलोय गे. कधी थांबा सागरच्या बाकडंच फोन देतो. ही गे बापूचा फोन आहे असं म्हणून बाळकुदानं सागरच्या बाच्या हातात फोन दिला. दाजी अव नमस्कार दाजी. कधी उद्या बरं येऊ द्या. होय 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 त्यांना पसंत पडले की म्हणजे सरळ ठरवायलाच येणार आहेत होय.
मग काय देवच पावला म्हणायचा. नाही नाही मी कशाला काळजी करू, आता बाळकुदान तुम्ही आहे म्हणल्यावर मला काय काळजीचं नाही. या 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 उद्या या, आम्ही राहतो तयारीत. सागरच्या बानं बाळकुदाकडं फोन परत दिला. काय झालं? पाहुणं उद्याच ठरवायला येतो म्हटलं काय? बरं झालं, आता लई उशीर लावत बसायचं नाही. अलीकडचाच एखादा मुहूर्त बघून बार उडवून देऊया. रिकामं कप खाली ठेवून बाळकुदा उत्साहानं बोलला. सगळ्यांचं चेहरं खुललं. दुर्पाचा खुललेला चेहरा बघून सकू आत्या म्हणली, बघितलंस दुर्पा, अगं येळ आल्या बिगार कंची गोष्ट घडत नसती ग, आणि येळ आली की उशीर बी लागत नाही. खरं आहे बाबानू, ह्यो योग जुळला कसा? तसा सागरचा भाऊ उत्साहानं पुढं सरकला आणि म्हणला, अगं मुरगुडच्या बाजारात योगायोगानं वाळव्याचा बापू कुंभाराची भेट झाली. बापू कुंभार म्हणजे हिच्या माहेरातलाच ग, हिच्या भावाचा जोडीदार. तेवढ्यात तिथं ह्यो बाळकुदा बी आला. हाटीला चहा पिता पिता सागरच्या लग्नाचा विषय निघाला आणि बापून कापशीतल्या मुलीचा दोरवा सांगितला. हे स्थळ कापशीत दिलेल्या बापूच्या पुरीनं बापूला सांगितलं होतं. बाळकुदानं मग काय हे घाईच केली. बापूनं लगेच कापशीतल्या मुलीच्या बापाला फोन लावला. त्यानं या म्हटल्याबरोबर आम्ही सरळ कापशी गाठली. सागरच्या बानं थोडक्यात कसं कसं घडलं ते सांगितलं. त्यातनं आणि ह्या पांडवानं खोडा घातला होताच बघा. हो, सागरच्या बाकडं बघत बाळकुदा बोलला. त्यो आणि कशा पाय व? सकू आत्यानं कपाळावर आट्टे आणून विचारलं. कापशीच्या पाहुण्यासनी फोन लावल्यावर ते म्हणलं, आज तर ह्यो कसा, आज या तर ह्यो कसा म्हणतोय? अरे जरा दिवस बघून तर जाऊया की. मीच म्हटलं ह्याच्या अगोदरच्या पोरे बघायला भटाला विचारून गेलो होतो, दिवस बघून गेलो होतो. काय झालं? ठरलं? उलट ठरलेली 2 लग्न मोडली. तेव्हा मी म्हटलं काय नाही आजच्या आज जायचं. तेव्हा कुठं ह्यो तयार झाला. बाळकुदा जरा तोऱ्यातच बोलला. त्याबरोबर सगळेजण बाळकुदाकडं कौतुकानं बघायला लागले. बाळको, तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर आणि किती दिवस लांबला असतं कोणास ठाऊ सागरचं. सागर, तुला पोरगी पसंत आहे नव? नाहीतर तुला पोरगी पसंत नसायची आणि ह्यांचं नुसतं गुराळ चालायचं. सागरकडे बघत सकू आत्याने विचारलं. सागरनं खालमान घालून हसत हसतच नुसती मांडवा लावली. मग बेच झालं. दुर्पा उठ बाय, उठ आता, उद्याच्या तयारीला लागा. दुर्पाला जागी केली. दुर्पा बी खडबुडून जागी झाली. होय 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 आत्याबाई होय की. त्याबरोबर सगळे खळखळून हसायला लागले. आत्यासाहेब थांबा. बाहेर जाणाऱ्या सकू आत्याला दुर्पानं थांबवलं. ह्या बघा, उद्या कोणी शेताकडे जायचं नाही म्हणून घरात सांगा. मला काय एकटीला हे झेपायचं नाही बाया. दुर्पान हक्कानं सांगितलं. उद्या पाहुणं ठरवायला येणार आहे ती. हे भावकीत आणि गावकीतल्या ठराविक घरात सांगण्यासाठी आणि उद्याच्या तयारीसाठी बापल्या दोघं बी बाहेर पडलं. सोबत साठ्याचा बाळकुदा बी बाहेर पडला. कापशीचं पाहुणं येऊन ठरवून गेल्यापासून दुर्पाचं पाऊल काय जागेवर स्थिर होत नव्हतं. एकटी बाई कशाकडे तरी लक्ष देणार. लग्नाची तारीख जसं जवळ येईल तशी तिची झोप बी उडालेली. जिकडे तिकडे लग्नाच्या पत्रिका बी पोच झाल्या होत्या, पण सख्या भावाला यातली एक गोष्ट बी तिनं कळू दिली नाही. तसा तिनं लेकाला आणि नवऱ्याला बी दम दिला होता. लग्नाची एवढी धांदल गडबड असून बी तिला तो दिवस अजून आठवतो. भाऊजाईनं दिलेला टोमनं अजून तिच्या अंगावर शहरं आणते ती आणि क्षणभरातच तिचा पारा चढलेला दिसतो. लग्नाच्या आदला दिवस घर सारं पाहुण्या रावळ्यांनी भरून गेलं होतं. दुर्पाच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत होता.
आता फक्त आजची रात्र. उद्या उद्या भरल्या घरात लक्ष्मीच्या रूपानं सून घरात येणार. घर कसं गोकुळासारखं गाजबाजणार. ह्या विचारानं दुर्पा अगदी मोरून गेली होती. संध्याकाळी दारासमोर उभारलेल्या मंडपात कळस मांडला. नवरदेवाला हळद लावायला झोंबड उडाली. अहो लगोलगो उष्टी हळद घेऊन कुंभाराचा बापू कापशीला सटाकला. हळदीचा खेळ रंगात आला. आता आया बाया पुरी टुरी एकीमेकीच्या पाठी लागून हळद फासायला लागल्या. वरून पाण्याचा फवारा बी सुरू. सगळं सगळं दारं हळदीनं आणि पाण्यानं बरबटलेली. हळदीनं माखलेली पोरं टोरं दारात घातलेल्या मंडपानं हुंदडायला लागली. त्या डॉल्बीच्या आवाजानं पोरं पुरी भलतीच रंगात आली होती. हळदीनं माखलेल्या ओल्या कपड्यानिशी आनंदानं नाचायलाच लागलेली. कानठेड्या बसवणाऱ्या त्या डॉल्बीच्या आवाजानं कोणाचंच कोणाला ऐकू येत नव्हतं. प्रत्येकजण एकमेकाशी हळू नाही वरडूनच बोलत होता. सगळीकडं आनंद आणि उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. एक बिबाई हळदीच्या माऱ्या बिगार वाचली नव्हती. यातनं साठ्याचा बाळकुदा बी वाचला नाही. एका दमात पिवळा धमक करून टाकला. रात्रीचं 10 वाजलं तरी हळदीचा कार्यक्रम काय आटोक्यात येईना. पोरं नवरदेवा सकट मंडपात नुसते गोमायला लागली होती. त्याच वेळेला बाळकुदा पोरांच्या तावडीत गावला. त्याला खांद्यावर घेऊनच पोरं नाचायला लागली. पोरांच्या तावडीतनं सुटण्याचा त्यानं लय प्रयत्न केला, पण काय वायपळच गेला. तेवढ्यात बघा बाळकुदाच्या फोनची रिंग वाजायला लागली. तसा त्याला खांद्यावरनं पोराने उतारला. पोरांच्या तावडीतनं सुटताच बाळकुदानं आपल्या पॅन्टनं विजारीच्या खिशात हात घालून मोबाईल बाहेर काढला. हॅलो हॅलो, अरे जरा डॉल्बीचा आवाज बंद करा. यायला मला काय ऐकायला येईना. अरे कमी करा की रे. बोल बापू. अरे बापू बोल की. कापशीत पोचलास काय? अरे थांब, आता या डॉल्बीच्या आवाजानं मला काय ऐकायला येईना. थांब मी जरा बाजूला येतो. बोल बापू, काय झालं? काय? कधी र? कधी? दुपारी? यार काय ऐकायला येईना बरोबर. हे बघ, तू उद्या सकाळी लवकर ये. बघू काय निर्णय घ्यायचा तो. बाळकदादानं फोन विजारीच्या खिशात कोंबला आणि माटकन कपाळाला हात लावून शेजारच्या दगडावर बसला. डोकं बधीर व्हायची पाळी आली. समोरच्या मंडपातली झगमगणारी लाईटिंग उगीच डोळ्यासमोर फेर धरून त्याच्या नाचायला लागली. आता कोणाला काय आणि कसं सांगायचं ह्या विचारानं बाळकुदाचं डोकं अगदी सुन्न झालेलं. तेवढ्यात त्याचं लक्ष गडबडीनं परड्याकडे घातलेल्या मंडपाकडे जाणाऱ्या पांडवाकडे गेलं. पांडवा रे, इकडं थांब इकडी. अरे बाडगावासनं आचार्य आल्यात, त्यांना चुली कुठं कशा घालायच्या ते सांगून येतो की. अरे इकडे या आधी. बाळकुदा जरा दरडावूनच बोलला. त्याबरोबर पांडवा झटक्यात मागं फिरला. बोल लवकर, मला गडबड आहे. 5 बकऱ्याची दावण आहे. सगळ्या गावाला आवातनं दिलंय. तुला ठावाय नवं. आणि त्यात जो इस्माईल चाचा अजून बी कुठं आला नाही. त्याला जाऊन बोलवून आणायला पाहिजे. बोल लवकर काय ती. इकडे तिकडे बघत पांडवा बोलला. बाळकुदानं पांडवाचं मानगड धरलं आणि बळबळच खाली बसावलं. अरे असं काय करतोयस? पांडवा भांबावूनच गेला. आता पांडवाला कसं सांगावं ह्या विचारात पडलेल्या बाळकुदाला काय सुचना. तो नुसता पांडवाकडे बघतच बसला. अरे असं बघत काय बसलायस? काय झालं ते सांग की. कापशीला उष्टी हळद घेऊन गेलेल्या बापूनं फोनवरनं सांगितलेली बातमी त्यानं सांगितली आणि
पांडवानं बी डोक्याला हात लावला. दोघांना पण काय बोलावं काय निर्णय घ्यावा तीच कळना. थोड्या वेळानं दोघं बी एकमेकांना आधार देत उभी राहिली. आणि समोर समोर डॉल्बी वाजत होता. नवरदेवाचं पोरं आणखीनच रंगात आली होती. एकमेकाचा हात धरून खालमान घालून धीम्या गतीनं घरात येणाऱ्या त्या दोघांना बघून घरातल्या आयाबाया त्यांच्या भोवतीनं गोळा झाल्या. काय झालं? अव बाळकुदा, काय काय झालं काय? परत दोघापैकी कोणच काय बोलाना. तसा सकवात्यानं आवाज वाढवला आणि दबक्या आवाजात बाळकुदानं कुंभाराच्या फोनवरून बापूनं फोनवरून सांगितलेली बातमी सांगितली. अरे माझ्या कर्मा, अरे देवा. सकवात्यानं कपाळावर हात मारून घेतला. आरडाय वरडाय लागली. सगळ्यांचं चेहरं काळवंडलं. दुर्पया उभ्या उभ्याच कोसळली. तिची दातखिळीच बसली. तिच्या तोंडावर कुणीतरी पाणी मारलं. कुणी तिच्या नाकाला कांदा लावला आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. डाणाडाणा वाजणारा डॉल्बी झटक्यात बंद झाला. संपूर्ण मंडपात धीर गंभीर वातावरण तयार झालं. सागरचं मैत्र सागरभोवती कोंडाळा करून खाली मान घालून बसलं. अहो नुकताच सत्तूर घेऊन आलेला इस्माईल चाचा त्या सगळ्यांच्या तोंडाकडं बघून वासूनच बसला होता. शुद्धीवर आलेली दुर्पा खुळ्यासारखी सारखी सारखी रडायला लागली. भाऊकीतल्या आया बाया तिचं सांत्वन करायला लागल्या. बापई गडी डोक्याला हात लावून खालमान घालून बसली होती. कुणालाच काय सुचत नव्हतं. हे बघा, आता उठा. काय करायचं ती उद्याचं उद्या बघू. उठा उठा सगळे. सकवात्याच्या मालकानं बहिरू तात्यानं आवाज दिल्याबरोबर सगळी निमूटपणं खाली मान घालून उठली. दुर्पाला जाग्यावरनं उठावली, पण तिचं सारं अंग नुसतं थरथरत होतं. दुर्पाकडं बघून सकवात्या म्हणली, दुर्पा, ए दुर्पा, सावताला सावर बाई गेली नव. अगं जाऊ दे की, आता गेली ती बरंच झालं. लगीन झाल्यावर गेली असती तर बाया काय करायचं? विनाकारण मायंदाळा खर्च बी झाला असता आणि पोराला कायमचा बट्टा बी लागला असता. सागर, ए सागर, तू बी लय काय वाईट विचार करू नकोस. आणि आईला जरा धीर दे आणि काय वाईट वांगाळी विचार मनात आणू नका. भावकीतली गावकीतली जमलेली सगळी माणसं सजलेल्या मंडपातनं चुकचुक करत बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच वाळव्याचा कुंभाराचा बापू फटफटीवरनं मंडपात हजर झाला. त्याच्याबरोबर नुकतीच जागी झालेली घरातली मंडळी बापू भोवतीनं गोळा झाली. सगळ्याचं कान बापू काय सांगतोय ते ऐकायला आतुर झालं होतं. सगळी सकाळी सकाळी वैरणीला जाणार गडी हातात सोटा घेऊन तिथंच थाबाकलं. बघता बघता निम्मा गाव गोळा झाला. एवढ्यात बापू जवळ येऊन साठ्याचा बाळकुदा गंभीर चेहऱ्यानं उभा राहिला. असं कसं झालं म्हणायचं? सकवात्याच्या मालकानं बहिरू तात्यानं गंभीर आवाजातून वातावरणाला वाचा फोडली. कसं आणि काय? अलीकडच्या पोरापोरींच्या मनातलं काय कळतंय होय? बापू बी गंभीर आवाजात बोलला. अरे पर त्या कार्टीनं इतकं होईपर्यंत कशाला थांबायचं? आता ह्यो एवढा खर्चाचा बुरदुंड कुणी निस्तारायचा? अरे एकुलत्या एका पोराचं लगीन म्हणून पांडवानं सगळ्या गावाला आवातनं दिलं या. 5 बकऱ्याची दावण आणली या. लगीन ठरल्यापासनं त्यानं हौसनं वारे माप खर्च करायला आपला हात सैल सोडलाय. ती सगळं आता पाण्यातच गेलं नव. बहिरू तात्यानं बडाबडा हिशोबच वाचून दावला. कुंभाराच्या बापूनं बाळकुदाकडं बघितलं
बाळकुदा खाली मान घालून गंभीर चेहऱ्यानं उभा होता. तसं सगळ्यांचं चेहरं गंभीर झालेलं पाहून कुंभाराच्या बापूचा बी चेहरा गंभीर झाला. तात्या, तुम्ही काय बोलताय तेच मला कळना. सकू आत्याच्या मालकाकडे बघून बापू कुंभाराने विचारलं. अरे कळना म्हणजे? अरे ह्या लग्नात तुम्ही मध्यस्थ आहेसा म्हटल्यावर आम्ही तुम्हालाच विचारणार की. बहिरू तात्या जरा दाराडावूनच बोला. आईला मध्यस्थी केली म्हणजे काय चुकलं का आमचं? अरे कोणीतरी मध्यस्थ असल्याशिवाय आजकाल लग्न ठरतंय का? बोला की. बापून आपली बाजू मांडली. होय की, ती बी बराबर आहे. खरं पोरगीचं चालचलन कसं आहे ते तुम्हाला ठाव असणारच की. आणि अशा चालीची पोरगी तुम्ही आमच्या गाड्यात घालणार होता? नाही 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 म्हणूनच पोरगीच्या बानं लग्नाची गडबड केली असणार. बहिरू तात्या डोळं वाटरूनच बोलला. काय माझं चुकलं? काय मलाच कळना झालंय का माझं काय चुकलं? बांबावून बापू मनातल्या मनात पोटपाटला. आता हळद लागलेल्या आणि मंडवळ्या बांधलेल्या आमच्या पोराचं लगीन कोणा संग करायचं? बराच वेळ शांत असलेल्या साठ्याच्या बाळकुदानं मध्येच खोडा टाकला. कोणा संग म्हणजे? तुम्ही काय बोलताय तेच मला कळना झालंय. कापशीच्या मुलीबरोबर ठरलंय म्हटल्यावर त्याचं लगीन त्या कापशीच्याच पोरीबरोबर लागणार की. गोंधळलेला बापू जरा ठणकावूनच बोलला. त्याच्याबरोबर तिथं जमलेल्या सगळ्या लोकांनी कान टावकारलं. कापशीच्या पोरीबरोबर? अरे पर ती पळून गेली या म्हणतोयस नव? बहिरू तात्यानं शंका काढली. ती पळून गेली या असं कोण म्हणतंय? बापूचा आवाज चढला. तूच रात्री फोनवरून मला सांगितलंस की. बाळकुदा कोर्टात पुरावा सादर करावा तसा बोलला. अरे माझ्या कर्मा, अरे इथं दचा माझा आलाय वाटतं. अरे काय त्याच्या आईला. अरे बाबा का असतोयस तू? अरे खरं आमच्या समजाचा जीव रात्रभर टांगणीला लागलाय बरं का. काय बोलायस ती बोल बाबा. सकू आत्या काळजीच्या स्वरात बोलली. आता हसू नको तर काय करू आत्या? काल संध्याकाळी हितली उष्टी हळद घेऊन मी कापशीला गेलो. तिथं ती हळद त्या पाहुण्याच्या स्वाधीन केली आणि रात्रीच परत वाळव्यात आलो. आणि आल्या आल्या मला बातमी कळली की पोर पळून गेली. त्याच्याबरोबर मी बाळकुदाला फोन लावला आणि मला तर असं वाटतंय की डॉल्बीच्या आवाजात बाळकुदाला मी काय बोलतोय ते नीट ऐकायला आलं नसणार आहे. त्यामुळं हा दचा माज आलाय. अरे बापू, असं कोड्यात काय बोलल्यासारखं बोलू नकोस. काय झालंय ती स्पष्ट सांग. कावरा बावरा झालेला बाळकुदा थोडा वैतागून बोलला. अरे पोर पळून गेली या ही गोष्ट खरी आहे. होय पोरगी गेली की पळून, पण ती कापशीतली नाही, कापशीतली नव आमच्या गावातली वाळव्यातली पोरगी पळून गेली या. सूर्यासमोर आलेलं काळे कुट्ट ढग नाहीसं व्हावं आणि लाखन सगळीकडे प्रकाश पडावा अशी अवस्था सगळ्यांची झाली. ही ऐकून सगळी पुन्हा उत्साहानं सगळीकडे वातावरण पसरायला लागलं. उंच कड्यावरून कोणीतरी आपल्याला ढकलावं आणि खाली अलगद कोणीतरी आपल्याला झेलावं असं दुर्पाला वाटलं. तिला तर हसावं का रडावं कळना. झालेल्या आनंदाचा आवेग तिला काय आवरता आला नाही. तिचं डोळं पुन्हा पाण्याने डाबडाबलं. आता तुला काय झालं ग रडायला? डोळं पुस आणि आता सगळीच लागा पुढच्या तयारीला, वेळ अपुर आहे. बहिरू तात्या आवाज चढवला आणि सगळीजण पांगली, आपापल्या कामाला लागली.
दुर्पानं डोळं पुसत दुर्पा डोळं पुसत घरात गेली आणि पुन्हा उत्साहानं कामाला लागली. सागरचा बी चेहरा खुलला. जमलेलं सागरचं मैत्र बी खुश झालंय. अरे काय लगा सगळा खोळ्याचा बाजार असं म्हणत सगळीजण हसत वैरणीचं गडी बी वैरणीकडे सटाकले आणि पुन्हा एकदा डॉल्बीचा दणदणाटाला सुरुवात झाली. वाळव्यातली कुणाची पोर कुणा संग पळाली हे मात्र बापून सांगायचं टाळलं. कशाला उगा दुसऱ्याचं मडं ना आपलं रड असं म्हणून तो गप्पच राहिला. फक्त हळूच त्यानं बाळखुदाच्या कानात सांगितलं, लगीन पार पडेपर्यंत कोणाला बी सांगायचं नाही असा वर दम बी दिला होता. खरं असली गोष्ट फार वेळ दडून राहते वय. हळूहळू तिला बी पाय फुटलंच की. पण ती बी डॉल्बीच्या दणदणाटात कोणालाच कळलं कोणाला नाही कळलं. थोड्या वेळानं पाना फुलांनी सजावलेली मोटार गाडी नवरीला आणण्यासाठी कापशीच्या दिशेनं गेली आणि दुर्पा परड्याकडे जाऊन एकटीच अश्रू ढाळत राहिली. दडून राहिलेली ही गोष्ट दुर्पाच्या कानापर्यंत गेली. अव माहेर किती बी तुटलं तरी रक्ताचं नातं थोडंच तुटणार आहे. किती केलं तरी सख्या भावाची पोर सोयरीक नाही घडली. त्यामुळं दुःखापरीस ह्या घटनेनं दुर्पा पार कोलमाडले. पोर पळाली ती बी गावंड्याच्या हाताखाली सेंटरिंगचं काम करणाऱ्या पोराबरोबर. पोरीला काय म्हणून अवदसा आठवले असेल. पोराचं लगीन होणार म्हणून दुर्पाच्या एका डोळ्यातनं आनंदाश्रू वागळत होतं तर दुसऱ्या डोळ्यातनं पोरीनं पळून जाऊन भावाची आबरू येशीला टांगली. पोरीनं पळून जाऊन भावाची आबरू येशीला टांगली. तिचं दुःख तिच्या दुसऱ्या डोळ्यातनं वगळत होतं. दादानं माझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. दादानं माझं ऐकलं असतं तर